सकल जना प्रभु दीन साजरा करूया परमेशास्वरना जगी पसराया निवड केली प्रभुराया प्रकाश जगी पसराया निवड केली प्रभुराया अखंड करण्या तुझीच सेवा हे मजला वरदान तुझ्या कृपेची प्रेमळ छाया मजभर राहू दे आजचे मिस्सा बलिदान सामुदायिक हेतूसाठी समर्पित करण्यात येत आहेत. आजच्या मिस्सामध्ये स्वर्गवासी झुझुनातो यांच्या आत्म्यासाठी तसेच येशूचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी ही मिस्सा आपण अर्पण करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांबरोबर असो. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, आजचा आपल्या प्रवचनाच्या विषयाच्या अंतर्गत आपण पवित्र शास्त्र समजण्यासाठी येशू आपले अंतःकरण उघडतो या विषयाअंतर्गत आपण चिंतन करणार आहोत. मानवी जीवनात जेव्हा प्रभूचं वचन असते तेव्हा सैतान आपल्याला त्रास देऊ शकत नाही. क्षणभर शांत राहून आपल्या जीवनातील सर्व प्रकारची सैतानी वृत्ती प्रभूला समर्पित करूया व पवित्र मरियेच्या नवदीन भक्तीमधील आजचा हा दुसऱ्या दिवशी पवित्र मरियेकडे मध्यस्थी करूया की कोरोनाचा सैतान नष्ट व्हावा आणि प्रभूच्या वचनाद्वारे पुन्हा एकदा सर्व गोष्टी पूर्ववत व्हाव्या. ह्या कृपेसाठी आपण या मिसामध्ये सहभागीत असताना कृपेची याचना करूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. आपे अमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझ कडुणी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी. तारक अमुचा तुया जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. सर्वसमर्थ प्रभु परमेश्वर दया दावुनी क्षमा करो. अन आपणाला शाश्वत जीवन दयाकडूनी मिळत राहो. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, आम्हाला शक्ती दे. देवमातेची आठवण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या साह्याने पाप व दुर्बलतेवर आम्हाला विजयी कर. ही प्रार्थना मी तिच्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात
सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. पौलाचे थेसलोनिकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. बंधूनो, काळ आणि समय ह्याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्हाला स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना चालू होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो आणि ते निभावणारच नाहीत. बंधुजन हो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही, कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा आणि दिवसाची प्रजा आहात. आपण रात्रीचे आणि अंधाराचे नाहीत. म्हणून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे आणि सावध राहावे. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपणासाठी मरण पावला, म्हणून आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे. म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उन्नती करा, असे तुम्ही करतच आहात. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल: जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करीन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. म्हणून मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन आणि त्याच्या मंदिरात ध्यान करीन. जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करीन. ह्या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. मी परमेश्वराची प्रतीक्षा करतो, मी त्याच्या वचनावर विसंबून आहे. हालेलुया, हालेलुया, प्रभू तुम्हा बरोबर असो. लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू गलिलातील कफरनहूम गावी खाली आला. तो शब्बा दिवशी त्यांना शिक्षण देत असते. त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, तर त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. तेव्हा अशुद्ध भूताच्या आत्म्याने पछाडलेला कोणी एक माणूस सभास्थानात होता.
तो मोठ्याने ओरडून म्हणाला, अरे येशू नाझरेतकर, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र पुरुष तो. तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, गप्प रहा, ह्याच्यानं तो निघून जा. मग ते भूत त्या मनुष्याला त्याच्यामध्ये खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघून गेले. तेव्हा सर्वजण विस्मित होऊन एकमेकाला म्हणू लागले, काय हे बोलणे? या अधिकाराने आणि सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते निघून जातात. नंतर त्याच्याविषयीची खाती चहूकडील प्रदेशात पसरत गेली. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ॲक्टिवेट युअर फेथ टू डू ग्रेटर थिंग्स. महान गोष्टी करण्यासाठी आपला विश्वास सक्रिय करा. प्रभुवचनावर विश्वास ठेवून जीवनामध्ये सैतानी प्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी चिंतन करण्यासाठी एकत्रित भाविक हो. गोरेगाव सेमिनरीमध्ये धर्मगुरू पदाचं प्रशिक्षण घेत असताना दररोज सकाळी गरम पाणी मिळावं म्हणून आमच्या ब्रदरांच्या असंख्यांच्या खोलीमध्ये हे गॅसची शेगडी होती, एक विद्युत शेगडी होती. माझ्याही खोलीमध्ये अशाच प्रकारची एक विद्युत शेगडी होती आणि या शेगडीवर दररोजच्या सवयीप्रमाणे मी पाणी गरम करण्यासाठी पातेलं त्याच्यावर ठेवलं. बराच वेळ झाला पण पाणी गरम झालेलं नव्हतं. पण क्षणभर विचार केला की पाणी उकळत का नाही. हे दोन गोष्टी झाल्या असतील. एकतर त्या शेगडीचा फ्यूज उडाला असेल किंवा वायरमध्ये कुठेतरी गुंतागुंत असावी, त्या वायर डिस्कनेक्ट झाल्या असतील म्हणून त्याला जो प्रवाह हवा होता तो प्रवाह न मिळाल्या कारणाने ते जे भांड्यात पाणी ठेवलेलं होतं ते उकळत नव्हतं. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे पाणी म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे आपणातील प्रत्येक जण आहे. आपल्या प्रत्येकामध्ये जोपर्यंत श्रद्धेचा विश्वासाचा फ्यूज आहे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये ती प्रकाशाची ऊर्जा, आणि हा प्रकाश म्हणजे जे पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्त आहे. ही प्रकाशाची ऊर्जा जेव्हा निर्माण होईल, आपल्या विश्वासाचा फ्यूज जेव्हा पुरवत असेल तेव्हा देवाची वचनापासून आपण कधीच डिस्कनेक्ट होणार नाही. देवाची वचनं अशा प्रकारची सप्लाय आपल्याला देतात, अशा प्रकारची शक्ती आणि पॉवर आपल्याला देतात की त्याद्वारे देवापासून आपण कधीच बहकून जाणार नाही. आपण नेहमी आणि सातत्याने त्याच्याशी कनेक्ट राहू, कारण आमचा विश्वासाचा फ्यूज त्या ठिकाणी जागृत असतो आणि कुठल्याच प्रकारे वचनाची वायर आपल्या जीवनातून डिस्कनेक्ट झालेली नसते. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, आजच्या विषयांतर्गत चिंतन करत असताना आपल्या नोवेनाच्या दुसऱ्या दिवशी प्रभू शब्दावरील चिंतनात आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की पवित्र शास्त्र समजण्यासाठी येशू आपले अंतःकरण उघडतो. बायबलमधील दोन महत्त्वाचे उदाहरणं आपल्यासमोर मी ठेवत आहेत. पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे अमाऊच्या वाटेवरील अनुभव. येशू मरण पावला, सगळं काही संपलेलं आहे म्हणून हताश आणि निराश झालेले ते शिष्य अमाऊच्या वाटेवर त्या नैराश्याच्या गर्तेतून चाललेले होते. त्यांच्या जीवनामधील तो विश्वासाचा फ्यूज निघालेला होता. प्रभूबरोबर असंख्य काळ राहून देखील ती वचनं डिस्कनेक्ट झालेली होती. अशा वेळेला येशू त्यांच्याबरोबर कनेक्ट होतो. येशू त्या अमाऊच्या वाटेवर त्यांच्याबरोबर चालतो आणि त्याची बंद अंतःकरणं उघडतो. आणि त्याला उलगडा कधी होतो? ज्या वेळेला येशू त्यांच्या समोर भाकर मोडतो तेव्हा त्यांना प्रचिती येते की ख्रिस्त आमच्यामध्ये जिवंत आहे. प्रभूने दिलेली वचनं आजही आमच्यामध्ये जागृत आहेत. दुसरं उदाहरण पेरणाऱ्याचा दाखला.
या पेरणाऱ्याच्या दाखल्यावर जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा त्याचा जेव्हा खुलासा केलेला गेलेला आहे, पेरणाऱ्याच्या दाखल्याचं जेव्हा स्पष्टीकरण दिलं गेलेलं आहे, तेव्हा देवशब्द प्रत्येकजण कसा स्वीकारतो ते अभिवचन आपल्याला दिलेलं आहे. इथे पेरणारा एक होता, इथे बीज एक होतं, जमीन मात्र निरनिराळ्या होत्या. सगळ्यांना देवाचा शब्द सारख्याच प्रमाणात जात आहे, परंतु जी जमीन रिसीव करते, स्वीकारते, ती मात्र भिन्न होते, ती वेगळी होते. अशा परिस्थितीमध्ये प्रभू आपल्याला संदेश देतोय की माझी जमीन जेव्हा प्रभूचा शब्द स्वीकारण्यासाठी आतुर असते आणि बीज आणि जमीन यांचं जेव्हा मिलन होते तेव्हा तिकडे 30, 60 आणि 90% असं पीक येत असते. प्रभू शब्द आपल्या अंतःकरणात स्वीकारणं गरजेचं आहे. जेव्हा उचित प्रकारे हा शब्द आपण स्वीकारतो, अंगीकारतो, तेव्हा आपल्या श्रद्धेच्या जीवनाला चांगल्या प्रकारचं पीक येते. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, पवित्र मरियेच्या जन्मदिन उत्सवाची आपण सर्वजण तयारी करत आहोत. पवित्र मरिया ही अशी जमीन परमेश्वराने निवडली की या जमिनीमध्ये माझा स्वीकार होणार आहे. ही जमीन मला लाथाडणार नाही, मला आलिंगन देणार आहे, हे परमेश्वर जाणून होता. कारण त्याला हेही ठाऊक होतं की या जमिनीमध्ये दोष नाही, ही निष्कलंक जमीन आहे, या जमिनीमध्ये निर्मलता आहे, या जमिनीमध्ये शुद्धता आहे आणि रिसिव्हिंग पॉवर आहे, स्वीकारण्याची शक्ती आहे. म्हणून नासरेतच्या त्या कुमारीकडे देवदूताने ज्या क्षणिक संदेश दिला त्या वेळेला त्या जमिनीने संदेश स्वीकारला. तर्कवितर्क होते तरी देखील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या पवित्र मरिया नामक जमिनीने देवाचा शब्द स्वीकारला आणि प्रतिसाद पण दिला. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या ठाई हो. 3 गोष्टी देवदूताच्या संदेशा वेळेला घडल्या. पहिला, एन्काउंटर. परमेश्वराचा दूत पवित्र मरियेसमोर प्रकट झाला. त्या दोघांची आमने सामने भेट झाली, शब्दांची अदलाबदल झाली आणि म्हणूनच ही कृपा पूर्ण मरिया आपल्या सगळ्यांना परमेश्वराद्वारे दान म्हणून प्राप्त झाली. दुसरा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे की आत्मज्ञान, एनलाइटमेंट. तिने अंतःकरणातून पवित्र आत्म्याचा स्वीकार केला. पवित्र आत्मा जणू त्या वेळेला तिच्या बरोबर होता, म्हणून त्या अंतर्ज्ञानाने तिने तो प्रतिसाद ती देऊ शकली. देवाचं वचन जेव्हा स्वीकारतो तेव्हा आपलं अंतर्ज्ञान याची आपण चाचपणी केलेली पाहिजे, ती आपण योग्य प्रकारे जाणून घेतली पाहिजे. आणि थर्ड इम्पॉर्टंट थिंग दॅट हॅपन, रेव्हेलेशन. देवाचं प्रकटीकरण दिलं झालं. देवाचं प्रकटीकरण अनुभवायचं असेल तर आपल्या श्रद्धेची जमीन ही नापीक नसो, सुपीक असायला पाहिजे. नापीक जमिनीमध्ये काही उगवत नाही. समुद्रामध्ये भांगाच्या दिवसामध्ये आपल्याला काही मिळणार नाही हे आपल्याला माहिती असते, म्हणून आपण बैठी भांगाला घरी बसतो. भांगाच्या वेळेला योग्य प्रमाणात मासळी वर येत नाहीत हे आपल्याला ठाऊक आहे, कारण त्यावेळेला तो नापीकपणा त्या समुद्रामध्ये निर्माण झालेला असतो. म्हणून आपल्या श्रद्धेची जमीन ही सातत्याने सुपीक असायला पाहिजे. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, देवशब्दावर चिंतन करत असताना देव आपल्या अंतःकरणाला स्पर्श करतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलं, प्रभू दृष्ट आत्म्याला घालवून देतो, तो जमिनीवर ओनवा पडतो. सैतान जीवनामध्ये असेल तर तो कितीही प्रभावी असला तर देवशब्दाची ताकद त्यापेक्षा कितीतरी प्रमाणामध्ये शक्तिशाली असते आणि तो सैतानाला नष्ट करू शकतो. याच्या सुवार्तेच्या अंतर्गत आपण ऐकलेलं आहे. म्हणूनच आपल्या अंतःकरणामध्ये हा देवशब्द स्वीकारा, तो वाढवा, म्हणजे त्याला 30, 60 आणि 90% पीक येईल. प्रभू शब्दावर चिंतन करत असताना पवित्र मरिया आपला आदर्श आहे. तिने स्वीकारलं म्हणून आज जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा म्हणून आहे. आणि येशूने देखील स्वीकारलं, आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा मान्य केली आणि ख्रिस्तावर मानवतेच्या कल्याणासाठी त्याने आपले प्राण वेचले. क्षणभराच्या शांततेत देवशब्द
आपल्यामध्ये उचित प्रकारे मुळावा, सैतानी प्रवृत्ती नष्ट व्हावी, या कृपेसाठी या मिसामध्ये सहभागी होत असताना आपण प्रभूकडे याचना करूया. आमेन. परमेश्वराने त्याचा शब्द आपणासाठी अनमोल देणगी म्हणून दिला आहे. हा शब्द समजण्यासाठी प्रभू येशू आपले अंतकरण नेहमी उघडत असतो. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण आपल्या सर्व विनंत्या आणि गरजा आपल्या प्रभूचरणापाशी ठेवूया. आपलं उत्तर आहे, प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ यांना प्रभू शब्दाची सुवार्ता जगभर पसरवण्यासाठी पवित्र आत्म्याचे पाठबळ मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. जे जे लोक शासकीय अधिकारी आहेत त्यांनी सामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन त्यांच्या उद्धारासाठी सतत कार्यरत राहावे व त्याद्वारे सर्वांना चांगले शासन अनुभवता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्व श्रद्धावंतांनी देवशब्द नियमितपणे वाचावा व देवशब्दाच्या प्रकाशात आपले जीवन सतत प्रकाशमान असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. पवित्र मरियेने देवशब्द ऐकला आणि तो जगात आणला. तुझ्या हाकेला होकार देऊन तुझा पुत्र ख्रिस्त आम्हाला जगापुढे प्रकट करता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. समाजातील सर्व बालकांचा आपल्याद्वारे आदर व्हावा. जे जे दुर्बल आहेत अशांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न आपल्याकडून सतत घडत राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे सर्व समर्थ नित्यजीवी परमेश्वरा, विश्वासाने आणि प्रेमानं आम्ही आमच्या सर्व विनंत्या तुझ्या चरणापाशी आणल्या आहेत. दयेने त्याचा स्वीकार कर आणि पवित्र मरियेच्या मध्यस्थीद्वारे आमच्या प्रार्थना ऐक. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. म्हणून भगिनी तुमचे माझे बलिदान सर समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरिया हिचे स्मरण करणारे आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. आम्हाला सहभागी करणाऱ्या या ख्रिस्त समर्पणाद्वारे आमचं जीवन तुझ्यासाठी सर्व काळचे दान बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे.
हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, तुझ्या वैभवात सहभागी झालेल्या तुझ्या संतांचे स्मरण करताना आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत आणि तुझ्या कृपादानाबद्दल तुझी स्तुती करावी, हे योग्य व तारणदायक आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ उत्सव साजरा करत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्याने भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि सर्व जगाचा तारण करता तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे मातृत्व तू तिला बहाल केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर मिसळून आम्ही या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने तुझे अखंड गौरव गीत गातो. शक्तिशाली तू प्रभु बरा, तुझ्या गौरवे अखंड भरली, पुणित झाली स्वर्गधरा. जय 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 तार प्रभुचा, यशोगीत भांतरा. रमईशाच्या पावन नामी धन्य तो जनांतरा. जय 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 तार प्रभुचा, यशोगीत गान भांतरा. पावन 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 तमरे, शक्तिशाली तू प्रभु बरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येव. ही दाणं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतले, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्व सण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्व सण हा घ्या व या मधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थी हे पिते आम्ही तुला जीवनदायी भाकर वा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, आमचे सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तर उत्तर वाढ कर.
मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव आमेन 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 आमेन. प्रभू येशूच्या शब्दात स्वर्गीय पित्याकडे आपण आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तुम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीव्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे करशी हरण, हे ईश्व करा तू अति पावन. आम्हाले प्रभू तुझ्या कृपेचे दयादान. जगाची पापे करशी हरण, हे ईश्व करा तू अति पावन. आम्हाले प्रभू तुझ्या कृपेचे दयादान. जगाची पापे करशी हरण, हे ईश्व करा तू अति पावन. आम्हाले प्रभू तुझ्या शांतीचे वरदान. आम्हाले प्रभू तुझ्या शांतीचे वरदान. जगाची पापे दूर करणारं परमेश्वराचं कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्वधन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरं होईल. ख्रिस्ताचे शरीर
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला सार्वकालीन तारणाचे साक्रमेंट देतोस. तुझ्या पुत्राच्या मातेचे स्मरण करून तिचा सन्मान करणाऱ्या आम्हाला तुझ्या विपुल कृपेचे वरदान दे. तुझे सहाय्य आम्हाला अखंड मिळू दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनो, एक दोन सूचनेकडे लक्ष द्या. कालपासून आपण पवित्र मरीच्या जन्मदिन उत्सवाची तयारी करत आहोत. नोवेनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आम्ही सूचना पाठवली होती. पवित्र मातेच्या नोवेनाच्या सामुदायिक हेतूसाठी चर्चमध्ये बॉक्स ठेवलेला आहे. आपण चर्चमध्ये येऊन हेतू द्यावेत किंवा आपले पॅरिश पार्सल काउन्सिल सभासद आहेत त्यांच्याकडे द्याव्यात आणि त्यांनी त्वरित प्रत्येक दिवशी चर्चमध्ये आणून द्याव्यात, म्हणजे आम्ही तुमच्या हेतूसाठी प्रार्थना करू. दुसरी सूचना अशी आहे की नोवेना दरम्यान आपल्या धर्मघरामध्ये आपण गरिबांची आठवण करतो आणि या दिवसामध्ये आपण मिसा जरी नसली पण आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. हे तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. मग गावागावामध्ये ज्यांना दान करायचं असेल त्यांनी बिस्किटाची पुडी किंवा डाळ गोळा करणार आहात आणि ती आपण आपल्या मिशन विभागामध्ये पाठवलं जाणार आहेत. कृपया आपले दान चर्चमध्ये या आठवड्याभरामध्ये आणून द्यायचे आहे. सेवक नत्याने पॅरिश पार्सल काउन्सिल सभासदांनी पुढाकार घ्यायचा आहे. तिसरी सूचना आहे, मला आता आनंदाने सांगावं असं वाटतं की गेले अनेक महिने आपण डोंगर माऊलीचं काम हाती घेतलं होतं. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही डोंगर माऊली उभी आहे आणि मला आनंदाने सांगावं असं वाटतं की आपल्या सर्वांच्या साह्यानं अंतिम टप्प्यामध्ये आपलं डोंगर माऊली आता तयार होत आहे. काही दिवसात ती पूर्ण होणार आहे. ज्यांना डोंगर माऊलीसाठी दान द्यायचं आहे त्यांनी चर्च कार्यालयामध्ये चर्च ऑफिसमध्ये आपले दान द्यावे ही माझी नम्र विनंती आहे. पवित्र मरीच्या जन्मदिन नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गांतील पित्या, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्यांनी आम्हाला पापापासून मुक्त केली आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिन उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा, आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत तो हेतू सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. थोडा वेळ शांत राहून आपली विनंती पवित्र मरीच्या मध्यस्थीने प्रभू येशूकडे आपण सादर करूया. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझे कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्य कुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केली आहेत. शरीर आणि आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवात आशेनं तुझ्या लेकराचे हृदय भरून काढ. आमीन. सर्वांनी एकत्र. मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभूचे सुंदर दार. पावन मरिये देव माता तू आम्हास्तव विनव आता मृत्यू समयी. पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
बंधू आणि भगिनीनं पवित्र मिसामध्ये आपण एकरूप झालेलो आहोत. सर्वोत्तम प्रार्थना म्हणजे पवित्र मिसा. आणि आज देवशब्द अंतःकरणात रुजवा यावर आपण चिंतन केलेलं आहे. आजच्या दिवशी ज्या ज्या लोकांना विविध प्रकारच्या सैतानी प्रवृत्तीने ग्रासलेलं आहे, मनामधील द्वेष, मनामधील मत्सर, स्वार्थ आणि एकमेकांशी आपण जो दुजाभाव ठेवतो, हे सर्व आपली सैतानी प्रवृत्तीची ज्या गोष्टी आहेत ती प्रभुठाई समर्पित करूया. हालेलुया, 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 हालेलुया. हे सामर्थ्यशाली परमेश्वरा, आम्हा सगळ्याला तू सुंदर असं जीवन दिलेलं आहे. आमचं जीवन नेहमी शुद्ध राहावं, पवित्र राहावं म्हणून सातत्याने तुझं वचन तू आम्हाला देत असतो. तुझ्या वचनामध्ये या पवित्र जीवन जगण्याची विशेष अशी शक्ती आणि सामर्थ्य आहे. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीजस, प्रे टू जीजस, ग्लॉरिफाय जीजस. तुला उंचावित गौरवित नावाचं आम्ही स्तवन करतो. तो आम्हाला तुझं वचन दिलेलं आहे. तुझ्या शब्दाद्वारे जगण्याची नवीन उमेद आम्हाला तू निर्माण करतो. आज जे लोक या शब्दापासून दुरावलेले आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र नावामुळे तुझ्या आम्ही हातात देत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ता, तुझा शब्द त्यांनी नाकारलेला आहे. जे केवळ तुझा शब्द स्वीकारण्यासाठी त्यांच्या जीवनात सैतान अडथळे निर्माण करत आहेत, अशा सर्व व्यक्तीला आम्ही तुझ्या चरणाशी समर्पित करत आहोत. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीजस, प्रे टू जीजस, ग्लॉरिफाय एम जीजस. प्रभू तुला उंचावितो, गौरवितो. प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आमच्या सर्व श्रद्धावंताला तुझ्या कृपेत ठेव. त्यांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धेचं बीज रुजावं, वाढावं, बहरावं, त्याला चांगलं पीक यावं म्हणून तुझी कृपा त्यांना दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ सनातन प्रभू परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्माचा कृपा आशीर्वाद आपला सर्वांवर येवो. जा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने आणि शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. माते मरिया माते अमुची तू कैवारणी आई अमुची तू कैवारणी. देव माते मरिया माते अमुची तू कैवारणी आई अमुची तू कैवारणी. मध्यस्थिनी तू सहाय माते, मध्यस्थिनी तू सहाय दाते. प्रेम स्वरूप तू आदर्श मा